म्हणजे पाण्यात टाकली की सरळ तळाशी जाणार, हे आपण सगळेच जाणतो. पण अमरावती जिल्ह्यातील एका गावात अशा विटा आहेत ज्या चक्क पाण्यावर तरंगतात. शेकडो वर्षांपूर्वी तयार झालेल्या ह्या विटांचं रहस्य नेमकं काय असावं? इतिहास, विज्ञान आणि आश्चर्य यांचा संगम असलेल्या तळेगाव दशासरच्या ह्या अनोख्या वारशाची ही कहाणी. ह्या ज्या विटा सापडतात ह्या एकदम युनिक वेगळ्या पद्धतीच्या विटा आहेत. बऱ्याचशा ऐतिहासिक ठिकाणी अशा विटा सापडतात. हे वजनानं हलकं असल्यामुळे पाण्यात तरंगतात आणि याची बनावट जी राहत होती ही बऱ्याच शहरामध्ये साधारण एक 400-500 वर्ष अगोदर अशा विटा भारतात बनायच्या. ह्या विटा बनवताना मातीमध्ये साधारणतः कुजलेले कडधान्य किंवा राजगिरा किंवा गवत अशा प्रकारच्या मातीमध्ये गोष्टी मिक्स करायचे आणि त्याला विशिष्ट पद्धतीने भाजल्या जायच्या. ते भाजल्या गेल्यानंतर त्या जे कडधान्य आहेत, राजगिरा आहेत किंवा काही गवत वगैरे आहे ते जळून तिथं पोकळी तयार व्हायची आणि ते सशिद्र अशी तिथं एक पोकळी झाल्यामुळं मातीचा तो भाग स्निग्ध पदार्थामुळे तिथं तो कडक व्हायचा आणि तिथं एक पोकळी तयार होऊन तिथं स्निग्ध पदार्थामुळे एक वलय तयार व्हायचं आणि ते पक्क व्हायचं. त्यामुळं घनता त्याची जी आहे ती कमी होऊन ह्या विटा पाण्यावर तरंगायच्या. अशा बऱ्याचशा विटा ह्या तळेगाव दशासरमध्ये बघायला मिळतात. काळाच्या ओघात अनेक वास्तू नष्ट झाल्या, मात्र ह्या विटांनी इतिहासाची ही अनोखी गोष्ट आजही जिवंत ठेवली. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.